मेहनत. मॅच म्हणजे कोणा एकट्याचं काम नसतं, सर्वांनी मेहनत जर घेतली तर आयोजन सक्सेस होत असतं. प्रितेश कवली तुमचंही सहर्ष स्वागत करूया. सर्वांचं खूप खूप आभार. आता जाऊया मॅचच्या दिशेने, जिथे नाणेफेकीचा कौल जिंकला होता आई गावदेवी क्रिकेट संघ खरवई आणि फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय आणि बॅटिंगसाठी इथे आमंत्रित केलंय ते अर्थातच रोशन प्रतिष्ठान भाल क्रिकेट संघाला. मॅच सुरू होण्या अगोदर जाऊया ज्याने दिवसभर आज प्रेक्षकांची मनं जिंकली, सुमधुर डीजे साऊंड सर्व्हिस यांच्याकडे एक सुमधुर संगीत. तर खरवई संघानं जर इथे विकेट हॅट्रिक संपादन केली तर अमित सुखदेव मात्रे यांच्या वतीनं तब्बल 5,000 रुपयाचं कॅश प्राइज त्या खेळाडूला दिलं जाईल. तर जाऊया मॅचच्या दिशेने, जिथे सुपर 4 साठी ही लढत तुम्हाला पाहायला मिळेल. अर्थातच भाल विरुद्ध गावदेवी खरवई या दोन संघांमध्ये तुम्हाला लढत पाहायला मिळेल. आता मात्र या मैदानावरती तुम्हाला खऱ्या अर्थाने चांगली कामगिरी करावी लागेल. संपूर्ण स्पर्धेमध्ये तुम्ही 2 सामने जिंकलेत दोन्ही संघांनी आणि इथून जर जिंकलात तर मात्र तुम्ही सुपर 4 म्हणजेच कमीत कमी एक ट्रॉफीचे हकदार नक्कीच होऊ शकाल. तर छोटी किलबिल मंडळी असेल त्यांना विनंती करतो, आता तुम्ही तुमची डान्स करण्यासाठी तो काला पडदा आहे बघा, तिथे सज्ज राहा. गुड गुड, व्हेरी गुड. येणाऱ्या भविष्यकालामध्ये मायकल जॅक्सन होशील बेटा. तर जाऊया मॅचच्या दिशेने, तुम्हाला लढत ही पाहायला मिळेल ती अर्थातच भाल सुपर 4 साठी ही मॅच असेल. 4 षटकांचा हा सामना आणि या 4 षटकामध्ये अगदी दमदार कामगिरी केली होती मागच्या मॅचमध्ये, ती म्हणजेच भाल क्रिकेट संघानं. आणि भाल क्रिकेट संघाचा विचार केला राहुल भोईर सर तर एका मॅचमध्ये 66 धाबा कुठल्या होत्या आणि त्याच्यानंतर या मॅचमध्ये त्यांनी 52 धाबा कुठल्या आणि आता मात्र निर्णायक महत्त्वाच्या सामन्यामध्ये कशा पद्धतीने इथे ते खेळ करून दाखवतील. तर स्ट्राईक सलामीला फलंदाज आले तर अर्थातच मैदानावरती प्रमोद आणि रामदासचं कौतुक करावं तेवढंच कमी मित्रांनो, कारण रामदास मागच्या मॅचमध्ये देखील पहिला सलामी फलंदाजीसाठी आला होता आणि शेवटच्या 24व्या बॉलवरती तो राहिला, थांबला आणि त्याच्यानंतर त्यांनी धावा ठोकल्या. आणि आता मात्र 30 नितांत गरज असेल या फलंदाजाच्या माध्यमातून, कारण थोडीशी थकान महसूस करत असतील, परंतु पाहूया कशा पद्धतीने इथे आता मात्र ही भागीदारी 2 फलंदाजांच्या माध्यमातून तुम्हाला पाहायला मिळेल. खरवई संघाची ताकद आहे गोलंदाजी तर भाल संघाची ताकद आहे फलंदाजी. आता गर्दीत उभं राहणे हे माझं ध्येय नाही, मला तो माणूस व्हायचा आहे ज्याची गर्दी वाट पाहिल. दोन्ही संघांना शुभेच्छा देऊया. आई गावदेवी क्रिकेट संघ चिंचपाड आयोजित गावदेवी ट्रॉफी 2022 या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळते. जो संघ विजय होईल कमीत कमी एक ट्रॉफीचा मानकरी. किती प्रकाश देतो हे महत्वाचं आहे. मॅच इथे स्टार्ट होईल. पहिलाच गोलंदाज आलेत. गोलंदाजी मार्कवरती तुषार फेकण्यासाठी सज्ज होतील. पॉवर प्लेचं पहिलं षटक राम द विकेट. यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न, टॅप केलाय बॉलला, स्वतः गेलेत बॉल खाली आणि इथे बॉलला अडवतील. तोपर्यंत एक धाव इथे कंप्लीट होती आणि एका धावेच्या मदतीनं प्रमोद यांनी स्वतःचं खातं उघडलंय आणि संघाची धावसंख्या पोहोचते ती बिनगडी बाद असताना 1 या धावसंख्येवरती. जर तुम्हाला सूर्यासारखं चमकायचं असेल तर तुम्हाला सूर्यासारखं जलावं लागेल. आणि आता मात्र या तळपत्या उन्हामध्ये सातत्याने जर तुम्ही चांगली कामगिरी केली तर तुम्हाला यश नक्कीच प्राप्त होईल. परंतु यश कोणाच्या पदरी पडेल, कुठला संघ सुपर 4 साठी क्वालिफाय होईल, जो आपली एक ट्रॉफी कमीत कमी आपल्या घरी घेऊन जाईल. महत्त्वाचा सामना दोन्ही संघांमध्ये ही चुरस तुम्हाला पाहायला मिळेल. यावेळेस पडल्यानंतर अगदी हलकासा बाहेरच्या दिशेने चेंडू वळला आणि निर्धाव चेंडूची इथे सांगता होत असताना, म्हणजे एकंदरीत या स्पर्धेमध्ये तुम्ही विचार केला भाल क्रिकेट संघाचा तर भाल क्रिकेट संघानं तब्बल प्रथम बॅटिंग करत असताना दोन्ही सामने जिंकलेत. तर हॅट्रिकसाठी मोनिश म्हात्रे यांच्या वतीनं विकेट हॅट्रिकसाठी मोनिश म्हात्रे
यांच्याकडून पारितोषिक दिलं जाईल. इथे देखील हलकीशी अपील केली गेली होती पंचांकडे, परंतु तिथे रिस्पॉन्स पाहायला मिळाला नाहीये. तर याच दरम्यान सन्माननीय अतिथी जयेंद्र शेठ यांचं या ठिकाणी शुभागमन. त्यांच्याच माध्यमातून फ्री एंट्रीची स्पर्धा तुम्ही पाहिलीत आणि सर्व खऱ्या अर्थानं पाहायला गेलं तर कल्याण डोंबिवली परिसरातील ही नामवंत स्पर्धा पाहिलीत आणि स्पर्धेचे दमदार शिल्पकार जयेंद्र शेठ यांचं या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत. जाऊया मॅचच्या दिशेने. 2 चेंडू आतापर्यंत निर्धाव फेकलेत गोलंदाजांना. इथे देखील एकट करण्याचा प्रयत्न होता. अपील देखील केली गेली होती पंचांकडे, परंतु नॉट आउटचा इशारा. तोपर्यंत पंचांचा इशारा लेग बाईस. एक धाव कंप्लीट होते आणि एका धावेच्या मदतीने धाव फलकावरती धावा लागतायत. त्या अर्थातच 2 या धावसंख्येवरती. काय कमालीची गोलंदाजी राहिली आणि तोच प्रात्यक्षिक दाखवत असताना इथे देखील चांगली कामगिरी. परिस्थिती हाताळण्याचे कौशल्य ज्याच्याकडे असतं तो जग जिंकण्याची जिद्द राखून नेहमी पुढे जात असतो. आणि आता मात्र तीच जिद्द राखून तीच शिकारी अंगी ठेवून मैदानावरती या दोन्ही संघांना खेळ दाखवावा लागेल. काही मिळाले किंवा नाही मिळाले तो नशिबाचा खेळ आहे, पण प्रयत्न इतके करा की परमेश्वराला देखील देणं भाग पडेल. गोलंदाज तयार. आखुडाप्याचा बॉल हवेत आहे. मिडॉनचे क्षेत्ररक्षक उलटे फिरतायत कॅचसाठी, परंतु या ठिकाणी झेल झाला नाही. प्रयत्न चांगले केले होते, परंतु तोपर्यंत 2 धावा कंप्लीट करतायत आणि 2 धावेच्या मदतीने धावफलकावरती धावा लागतायत. त्या अर्थातच 4 या धावसंख्येवरती धावा पोहोचतायत. पहिल्या विकेटसाठी प्रमोद आणि फलंदाज रामदास आलेत. चांगली कामगिरी राहिली आतापर्यंत दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून, परंतु रामदास यांच्यावरती सर्वात मोठी आशा असेल. 3 चेंडू आतापर्यंत निर्धाव केलेत, एकही धाव त्यांच्या बॅटमधून आली नाहीये. लेग बाईची 1 धाव आतापर्यंत फलकावरती आणि त्याच्यानंतर प्रमोद यांच्या बॅटमधून 3 धाव्या आल्यात. हवेत आहे बॉल. तिथे क्षेत्ररक्षक येत आहे 38 सर्कल मध्ये. पॉइंटला जबरदस्त फिल्डिंग झाली आणि पहिला धक्का लागेल तो अर्थातच रोशन प्रतिष्ठान बाल क्रिकेट संघाला. फलंदाज बाद होतील ते पण कधी कधी असं होतं की तुम्ही किती पावसाळे पाहिलेत हे महत्त्वाचं नसतं. त्या पावसाळ्यामध्ये तुम्ही चिखल किती तुडवला आणि त्या तुडवलेल्या चिखलातून वाट कशी निर्माण केली हेच महत्त्वाचं असतं. आता मात्र हे सिद्ध करावं लागेल मैदानावरती. एकूण धावसंख्येचा विचार केला तर पहिलं पॉवर प्ले इथे समाप्त झालंय आणि पहिल्या पॉवर प्लेच्या षटकाच्या समाप्तीनंतर एकूण धावफलकावरती धावा लागतायत. त्या अर्थातच 1 गडी बाद असताना 4 या धावसंख्येवरती नवीन फलंदाज येत आहेत मैदानावरती. त्या अर्थातच सुनील आणि त्यांना साथ देतील ते रामदास अजूनही नॉन स्ट्राईकला आहेत आणि त्यांना साथ देतील आता नवीन आलेले फलंदाज सुनील. हे षटक पाहायला लागेल. गोलंदाजीसाठी आले ते अंकुर. पहिल्या षटकामध्ये लाईन लेन भरपूर चांगली मिळाली. एकही व्हाईट बॉल त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाला नाहीये आणि चांगली गोलंदाजी करत असताना आई गावदेवी खरवई क्रिकेट संघाकडून एक अफलातून परफॉर्मन्स राहिला आहे पॉवर प्लेच्या ओव्हर्समध्ये तुषार यांच्या माध्यमातून. परिस्थिती कधीच अनुकूल नसते, तिला अनुकूल बनवावं लागतं आणि आता मात्र त्या परिस्थितीला इथे सामोरं जात असताना बाल क्रिकेट संघाला दमदार फलंदाजी करावी लागेल. बॅकफुटवर आहे जरूर, परंतु फ्रंट फुटवर कधी येतील हे सांगता येत नाहीये. या विलीस लाईन पाहावी लागेल. लेगस्टम्पच्या बाहेरून जाणारा चेंडू पंचांनी इथे अवांतर घोषित केलाय. वाईटच्या मदतीने धावफलकावरती धावा लागतायत. त्या अर्थातच 5 या धावसंख्येवरती. ओव्हरची सुरुवात इथे करतायत गोलंदाज अंकुर आणि पहिलाच बॉल इथे वाईट आलाय आणि वाईटच्या मदतीने धावफलकावरती धावा लागतायत त्या 5 या धावसंख्येवरती. बघा या चेंडूंपासून तुम्हाला थोडंसं थांबावं लागेल. हे बॉल जे आहेत व्हाईट बॉल नो बॉल ते तुम्हाला भरपूर महागडे ठरतायत, म्हणजे 1 चेंडू तुम्हाला एक्स्ट्रा फेकावा लागतो. यावेळी अपील केली गेली होती पंचांकडे, परंतु हाईट फॅक्टर पंचांनी देखील पाहिलं आणि नॉट आउटचा इशारा. लेग बाईच्या खात्यामध्ये ही धाव जोडली जाईल. एकूण धावसंख्येमध्ये वाढ होत असताना धावफलकावरती धावा लागतायत त्या म्हणजेच फक्त आणि फक्त 6 या धावसंख्येवरती. संत वाहे इंद्रायणी म्हणजे संत सुरुवात डावाची इथे करत असताना ज्या पद्धतीने मागच्या मॅचमध्ये 3 ओव्हर्समध्ये 26 धावा झाल्या होत्या, त्याच्यानंतर एका षटकामध्ये 26 ठोकल्या, तसंच क्रिकेट दाखवावं लागेल. हवेत आहे फटका फसलाय. मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी जज करतील आणि महत्वाचा गडी इथे बाद होईल. अर्थातच फलंदाज रामदास होत आहेत 0 वरती बाद. जे खेळाडूने मागच्या मॅच मध्ये 37 धावा बनवल्या होत्या त्याच खेळाडूला मात्र इथे माघारी परतावं लागतंय. धक्का क्रमांक 2 भाल क्रिकेट संघ.
तरी ते फलंदाज बाद झाले ते म्हणजेच या ठिकाणी पाहायला गेलं तर रामदास शून्यावरती बाद झालेत. भोपळाई फोडला नाही, एकही धाव आली नाही त्यांच्या बॅटमधून. मात्र इथे दबाव सातत्याने क्रिएट करतोय. 3 चेंडू निर्धाव खेळले होते आणि इथे मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नामध्ये फलंदाजाला बाद व्हावं लागलं. जरी पहिला बॉल वाईट फेकला असता गोलंदाज अंकुर यांनी तर लगेच त्याच्यानंतर त्यांनी चांगलं कमबॅक करत असताना आपल्या संघासाठी पुन्हा तयार. यावेळी मिड ऑफला क्षेत्ररक्षक कमालची कॅच ऑफ द डे खेळाडू होता त्या ठिकाणी गौरव. एकदा टाळे होऊन जाऊ द्या गौरवसाठी. कॅच ऑफ द डे, व्हेरी वेल कॅच. खूप चांगली फिल्डिंग, मिड ऑफला डाईव्ह लागावी. अक्षरशः जॉन्टी रोड्स, मोहम्मद कैफ, रिकी पॉन्टिंग, पॉल कॉलिंगवूड अशा खेळाडूंची आठवण करून देत असताना हा फलंदाज बाद होईल मैदानातून बाहेर, तो म्हणजे सुनील. बॅक टू द पॅव्हिलियन. ते ज्या खेळाडूंना गौरव यांनी झेल पकडलाय अर्थातच परेश झेल आणि परेशसाठी जयेंद्र शेठ बोडके साहेबांच्या वतीनं 1000 रुपयाचा पारितोषिक जोरदार टाळ्या मित्रांनो या खेळाडूसाठी आणि आमच्या जयेंद्र शेठसाठी. 1000 रुपयाचे कॅश प्राइज. म्हणजे पैसे सर्वांकडे असतात परंतु पैशांचा वापर कसा करावा, मेहनत घेतली आहे खेळाडूने आणि त्याला मात्र हे पैसे म्हणजे ही पैसे नाही आहेत, ही शाबासकीची थाप आहे जयेंद्र शेठ बरोबर. आणि ही शाबासकीची थाप खऱ्या अर्थानं 1000 रुपयाचं पारितोषिक देऊन त्या खेळाडूला मात्र इथे पारितोषिक दिलं गेलं. उन्हात कास लगेच गरम होते तर हिरा थंड राहतो. आयुष्यात किती संकटे आली तरी शांत राहा आणि स्वतःला शांत ठेवून संकटांवरती मात करा. ऑन साईडला फटका एक्झिक्यूट केला. तिथे डीप लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आलेत. एक धाव कंप्लीट होते, दुसरी धाव घेण्याचा धाडस करत नाहीयेत. एकच धाव कंप्लीट होते आणि एका धावेच्या मदतीनं धाव फलकावरती धावा लागतायत 7 या धावसंख्येवरती. ज्या भाल संघानं पहिल्या मॅच मध्ये 66 धावा उभारल्या होत्या, दुसऱ्या मॅच मध्ये 53 धावा उभारल्या होत्या आणि त्याच्यानंतर या तिसऱ्या मॅच मध्ये कुठेतरी रोशन प्रतिष्ठान भाल क्रिकेट संघ थोडासा दबावामध्ये फलंदाजी करत असताना या ओव्हर्समध्ये 2 हादरे दिलेत गोलंदाज अंकुर यांनी. वाईटने सुरुवात केली होती या ओव्हरची आणि त्याच्यानंतर चांगली लाईन आणि लेंथ त्यांच्या माध्यमातून विकेट टू विकेट गोलंदाजी पाहायला मिळाली. तर कुठल्याही टीमने या शेवटच्या लढतीमध्ये अर्थातच 5 चौकार किंवा 5 षटकार लगावले, कसेही मारा तुम्ही एका ओव्हर्समध्ये. तर शंकर म्हात्रे साहेबांच्या वतीनं 5600 रुपयाचं कॅश प्राइज इथे त्या खेळाडूंना दिलं जाईल. नुसते ध्येय उत्तम असून चालत नाही तर ध्येय गाठण्यासाठी लागणारे प्रयत्न सुद्धा उत्तम असावे लागतात. आता पाहावे लागेल मैदानावरती धावा येत नाहीयेत आणि या ओव्हरचा विचार केला तुम्ही तर तब्बल आता या ओव्हर्समध्ये 2 बॉल शिल्लक असतील. धावफलकावरती धावा लागल्या त्या म्हणजे 7 या धावसंख्येवरती. कमीत कमी 40 ते 35 धावांचं टार्गेट सेट करणं हे महत्त्वाचं असेल. बॅटिंग करणार क्रिकेट संघ भाल. परेश आणि प्रथमेश खेळतायत मैदानावरती. यावेळी साबेत आहे फटका, क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी आणि झेल कदाचित हा घेतला असता परंतु हा झेल देखील सुटला गेला आणि त्यानंतर दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न इथे केला गेला आणि इथे 2 धावा कंप्लीट होत आहेत. गुड रनिंग मिडल विकेट, खराब क्रिकेट. झेलही सुटला, 2 धावा गेल्या आणि खेळाडू देखील मैदानावरती सुरक्षित. म्हणून म्हटलं जातं तेलही गेलं तूपही गेलं. आता हाती राहिलं ते धोपाडणं. म्हणजे 2 धावा इथे खेळाडूला मिळतील आणि 2 धावेच्या मदतीने धाव फलकावरती धावा लागतायत त्या अर्थातच 9 या धावसंख्येवरती. थोडीशी कमजोर फलंदाजी पाहायला मिळते. कोणी साथ दिलं नाही म्हणून रडत बसायचं नसतं तर संकटांच्या छाताडावर पाय देऊन आपलं अस्तित्व नव्याने निर्माण करायचं असतं. जरी तुमचे टॉप ऑर्डरचे 3 फलंदाज बाद झाले असले तरी तुमच्यावर ती ताकद आहे, तुमच्यामध्ये ती धमक आहे आणि त्याच धमकीने तुम्हाला इथे मैदानावरती एक दमदार कामगिरी करावी लागेल. कोणाचा जन्म कोणाला काय देऊन गेला माहीत नाही पण माझ्या शिवरायांचा जन्म आम्हाला स्वराज्य नक्कीच देऊन गेला आणि या स्वराज्यामध्ये तुम्ही बेफिकर होऊन फलंदाजी करा. यावेळी ऑन साईडला फटका केलेत. तिथे स्क्वेअर लेग मिड विकेटचे क्षेत्र खेळाडू येत आहेत, डीप मध्ये उचलतील. दुसरी धाव कंप्लीट करतायत वेगाने. 2 धावा इथे कंप्लीट होत आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट आणि 2 धावेच्या मदतीनं धावफलकावरती धावा लागतायत त्या अर्थातच 2 षटकांच्या समाप्तीनंतर एकूण धावा पोहोचतायत 3 गडी बाद 11 या धावसंख्येवरती. ड्रिंक जाईल मैदानात, तोपर्यंत जाऊया डीजे यांच्याकडे.
कीमत रखते हुए वेस्ट इंडीज टीम ने बिल्कुल इंग्लैंड टीम को परास्त किया। बेन स्टोक को 4 छक्के दागे कार्लोस ब्रेथवेट ने, और वेस्ट इंडीज टीम ने वो आईसीसी T20 वर्ल्ड कप जीता। और उसके बाद डीजे ब्रावो का गाना बजने लगा, चैंपियन इज द चैंपियन, वेस्ट इंडीज द चैंपियन। जिंदगी का रास्ता इतना आसान नहीं होता, बिना संघर्ष किए कोई महान नहीं होता। अरे जब तक ना पड़े हथौड़े के घाव तब तक पत्थर भी भगवान नहीं होता। ये संघर्ष करना होगा इस मुकाबले में अगर ये मैच जीतना है। तिसरं षटक मार्गत असताना आतिश मात्र गोलंदाजी मार्क वरती आलेत, पहिला बॉल टाकण्यासाठी सज्ज होत आहेत। लेफ्ट आर्म द राउंड द विकेट, अगदी बाहेरच्या दिशेने वळवण्याचा प्रयत्न केला होता, परंतु स्ट्राईक स्वतःकडे ठेवण्याचा प्रयत्न केला होता आणि मात्र इथे फलंदाज होतील बाद। तुम्ही सुमधुर संगीत ऐकताय खार्डीच्या मैदानावरती, त्यांच्याच माध्यमातून हल्लीच्या जमान्यामध्ये कोण ना तुम्हाला फ्री सामने खेळवून देतो, परंतु तशी दर्जाची स्पर्धा त्यांनी घडवून दाखवली आणि त्या स्पर्धेचा खिताब चेंज द गेम वडवली ब संघानं, बरोबर ना, नांदिवली क्रिकेट संघानं खऱ्या अर्थानं जिंकली होती। भरपूर संघांनी चांगली कामगिरी केली त्या स्पर्धेमध्ये आणि एक दर्जेदार स्पर्धा कल्याण डोंबिवली स्पर्धेमध्ये तुम्हाला खऱ्या अर्थानं पाहायला मिळाली। तर नवीन फलंदाज येत आहेत मैदानावरती, ते अर्थातच विनायक। गोलंदाजाचा विचार केला तुम्ही तर गोलंदाजीच्या मार्कवरती इथे गोलंदाज आहेत ते आतिश। आतापर्यंत चांगली गोलंदाजी पहिल्याच बॉलवरती, डावखुऱ्या हाताच्या गोलंदाजासाठी इथे डावखुऱ्या हाताचा फलंदाजाचा वापर करतायत ते अर्थातच रोशन प्रतिष्ठान बाल क्रिकेट संघाचे कॅप्टन। पुन्हा एकदा सज्ज होतील गोलंदाज यावेळी। यू विल मिस, आय विल डेफिनेटली, आणि इथे मधले यष्टी वाकवले गेल्या, अजून एक धक्का लागेल बाल क्रिकेट संघाला। तर भरपूर प्रेक्षक या मॅच साठी जोडले गेले, लाईव्ह युट्यूबच्या माध्यमातून देखील प्रेक्षक जोडले गेले, ऑन ग्राउंड प्रेक्षकांची गर्दी देखील भरपूर तुम्हाला पाहायला मिळते। तर तमाम प्रेक्षक मायबापांचं पुन्हा एकदा आम्ही या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत करतो। आणि राहुल असं म्हटलं जातं की प्रेक्षकाविना स्पर्धा अधुरी असते, त्या सर्व प्रेक्षक मायबापांचं पुन्हा एकदा या स्पर्धेच्या वतीनं आम्ही सहर्ष स्वागत करतो। असलं नसलं तुझं कोणी, तू पंखात नेहमी भरारी ठेव, बदलतील हे दिवस, तू फक्त स्वतःवरती विश्वास ठेव। आता तो विश्वास दाखवावा लागेल बाल संघाच्या फलंदाजांना। इथे आखू टप्प्याचा बॉल बॅकफुट वर जाऊन पंच केलाय बॉलला, तिथे डीप पॉइंटला क्षेत्ररक्षक होते त्यांच्या आवाक्याच्या बाहेर, चेंडू सीमा पार चौक। धावा लागतायत त्या अर्थातच 15 या धावसंख्येवरती। चला कमीत कमी 35 ते 40 धावा इथे बनवण्यामध्ये यशस्वी होण्याचा प्रयत्न इथे करतायत फलंदाज। पुढे सरसवून मारण्याचा प्रयत्न, ऑन साइडला फटका एक्झिक्यूट केलाय, दूरवरून फिल्डर आलेत मिड विकेट मध्ये, खऱ्या अर्थानं डीप मध्ये फिल्डर आलेत मिड विकेटचे आणि डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न देखील केला गेला होता। तिथे 2 धावा कंप्लीट होत आहेत आणि 2 धावेच्या मदतीने धाव फलकावरती धावा लागतायत, त्या म्हणजेच 17 या धावसंख्येवरती। एकही षटकार अजूनपर्यंत लागला नाहीये बाल संघाच्या फलंदाजांच्या माध्यमातून, परंतु शेवटच्या ओव्हर्समध्ये तशीच कामगिरी करतील का जी मागच्या मॅच मध्ये केली होती टावरीपाडा संघाविरुद्ध। प्रयत्न करत राहा, यशस्वी झाला तर घरचे खुश होतील आणि जर प्रयत्न अनसक्सेस झाला तर शेजारचे खुश होतील। इथे ऑन साइडला पुन्हा एकदा मिड विकेटला क्षेत्ररक्षक येत आहेत, एक धाव कंप्लीट, दुसरा घेण्याचा प्रयत्न, परंतु इथे सपशेल थ्रो खराब आलाय आणि 2 धावा इथे कंप्लीट केल्या गेल्या। चला यालाच तर क्रिकेट म्हणतात, जर तुम्हाला मोठे फटके येत नाहीयेत तरी तुम्ही डबल दुहेरी सिंगल घेऊन तुम्ही स्ट्राईक रोटेट करू शकता, तुमचा टार्गेट तुम्ही सेट करू शकता, कारण निर्धाव चेंडू खेळण्यापेक्षा हे भरपूर महत्त्वाचं असतं। एकेरी दुहेरी धावा तुम्हाला मॅच मध्ये कमबॅक करून देत आहेत आणि हे टार्गेट सेट करण्याच्या अनुषंगाने आता धावफलकावरती धावा लागल्यात 19। जर शेवटच्या षटकामध्ये भरपूर धावा आल्या तर एक सेट टार्गेट इथे ठेवू शकतात। गोलंदाज पुन्हा एकदा तयार, यावेळी स्क्रीन बोल्ड यॉर्कर पद्धतीचा बॉल आणि इथे विकेट संपादन केला शेवटच्या
बॉलवरती. तुम्ही ऐकताय जयेंद्र शेठ बोडके यांचं, ज्यांच्या माध्यमातून खार्डीच्या मैदानावरती फ्री एंट्रीची टुर्नामेंट झाली होती आणि पुढच्या वर्षी कदाचित याच मैदानावरती तुम्हाला ती स्पर्धा पुन्हा एकदा पाहायला मिळेल. आणि त्यांचे सुपुत्र प्रणव शेठ बोडके साहेब यांचं देखील या ठिकाणी शुभागमन झालंय. त्यांचंही सहर्ष स्वागत करूया मॅचच्या स्पर्धेच्या वतीनं. तर 3 षटकं समाप्ती झालेत. आता मात्र मैदानावरती त्यांना लढावं लागेल. औरंगजेब रडला होता, कारण दरबारात आवाज चढवून त्यांना छत्रपती शिवाजी राजे रडला होता. जिंकून देखील मुंबई सारी दाऊद इब्राहिम रडला होता, कारण त्याच्या समोर बंदूक धरून त्याला मन्यास सुर्वे रडला होता. जालून देखील तासरा अजमल कसाब रडला होता, कारण त्याची मान हातात धरून त्याला तुकाराम ओंबले रडला होता. सांगा उठून जगाला लढणारा फक्त हिंदू होता. फटाके फुटणार, डीजे वाजणार, पोरं नाचणार, लोक जलणार, ज्याला अडचण होणार तो पाकिस्तानला जाणार, कारण 19 फेब्रुवारीला माझा राजा देव शिव छत्रपती येतोय. बोला छत्रपती शिवाजी महाराज की. इथे शेवटचा ओव्हर. आता मात्र या ओव्हर्स मध्ये धावा बनवाव्या लागतील. फलकावरती धावा लागल्यात ते 19. इथून जर 20 धावा आल्या तर 40 धाव्यांचं एक सेट टार्गेट बालगाव क्रिकेट संघ इथे बनवू शकतं. गोलंदाज तयार. राऊंड द विकेटने बाहेरच्या दिशेने वळवण्याचा प्रयत्न केला होता. बॉलला निर्धाव चेंडूची इथे सांगता होते आणि तुम्ही विचार केला तर धावफलकावरती धावा इथे स्थिर राहत आहेत. त्या फक्त आणि फक्त 19. या एंडनी धावा होऊ शकतात, परंतु रामदास लवकर बाद झाले. त्याच्यानंतर फलंदाज प्रमोद बाद झाले, सुनील बाद झाले, परेश देखील बाद झाले आणि प्रथमेश देखील लवकर बाद झाले. आणि म्हणूनच की काय दबाव रोशन प्रतिष्ठान भाल संघावरती इथे पाहायला मिळत आहेत. सातत्याने क्रॉस बॅटेड तुम्ही खेळताय, बॅट बॉलवर येत नाहीये आणि इथे देखील पुन्हा एकदा फलंदाजाला बाद व्हावं लागेल. फलंदाज होतील बाद. हेमंत फुलोरे साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालंय. त्यांना विनंती करतो की यावं व्यासपीठावर. धावफलकावरती धावा लागल्यात फक्त आणि फक्त 19. काल कसोटीचा आहे, पण कसोटीला सांगा की वारसा मात्र हा संघर्षाचा आहे आणि या संघर्षमय मॅच मध्ये मात्र आता उर्वरित 4 बॉलमध्ये धावा बनवाव्या लागतील. धावेसाठी अक्षरशः वाट पाहतायत, परंतु धावा मात्र येत नाहीयेत मैदानावरती. एकूण धावसंख्येचा विचार केला धावा तिथेच आतापर्यंत थांबल्यात, म्हणजे 4 चेंडूचा खेळ शिल्लक असेल. बघा स्पिन गोलंदाजी किती चांगली होत असताना. तर यावेळी साबेत आहे फटका. तिथे क्षेत्ररक्षक मिडऑफचे येत आहेत दूरवरून, परंतु एक धाव कंप्लीट होते आणि इथे दुसरी धाव घेण्याचा देखील प्रयत्न करताय. थ्रो खराब आहे, कदाचित तिसरी धाव देखील कंप्लीट होऊ शकते आणि जर लक्ष असतं तर चौथी धाव देखील कंप्लीट झाली. ती स्ट्राईक स्वतःकडे टेकवण्याचा प्रयत्न करतायत, परंतु इथे या बॉलवरती 3 धावा मिळतील आणि फलंदाजाला बाद व्हावं लागेल. तर नितेश मात्र मैदानातून बाद होतील. तोपर्यंत धावा मिळतील खेळाडूला 3 आणि 3 धावेच्या मदतीने धाव फलकावरती धावा लागत आहेत त्या 22 या धावसंख्येवरती. तर द्वारली गावचे आदरणीय हेमंत फुलोरे साहेबांचं या ठिकाणी शुभागमन झालंय. आज खऱ्या अर्थानं दुग्ध शर्करा योग, कारण या स्पर्धेचा पहिला दिवस आणि आज मात्र त्यांचा वाढदिवस. साहेब आयुष्यातला प्रत्येक क्षण सुखाचा आणि समृद्धीचा येवो आणि आयुष्यामध्ये प्रत्येक वाटचाल ज्या तुम्ही कराल त्या वाटचालीमध्ये तुम्हाला यश लाभो आणि यशाची उंच शिखरे आपण गाठावीत, हीच आपल्याला या वाढदिवसाच्या निमित्त या स्पर्धेच्या वतीनं आणि आमच्या कॉमेंटेटर डिपार्टमेंटच्या वतीनं तुम्हाला शुभेच्छा देऊया. हेमंत फुलोरे साहेब द्वारली यांचा आज वाढदिवस खऱ्या अर्थानं इथे पाहायला मिळतंय. तर नवीन फलंदाज एकूण फलंदाजांचा विचार केला तर तब्बल फलंदाज बाद झाले, ते म्हणजेच 8 फलंदाज बाद आणि धावफलकावरती फक्त आणि फक्त 22 धावा लागले गेल्यात. व्हेरी वेल, गुड बॉलिंग परफॉर्मन्स इथे दाखवत असताना गोलंदाज दिनेश यांच्या माध्यमातून.
यावेळेस देखील पुन्हा एकदा निर्धाव चेंडूची सांगता होते. बघा, जेव्हा जेव्हा वारंवार गोलंदाजाने लेग स्पिन टाकण्याचा प्रयत्न केलाय, तुमच्याकडे रिव्हर्स शॉटचे कौशल्य असतात, ते तुम्ही वापरले नाहीत. स्लॉग ओव्हर होतं, कदाचित ते प्रयत्न देखील करायला हवे होते, परंतु सातत्याने आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला. चेंडू थोडा मागे पडला आणि त्याला वलन देण्यामध्ये यशस्वी झाले गोलंदाज. राईट आर्म राऊंड द विकेट. यावेळेस फटका हवेत आहे, गॅप आहे तिथे, नो मॅन्स लँड. चेंडू वन बाउन्स ओव्हर द लाईन, सीमा रेषा पलीकडे. हा निर्णायक क्षणी आलेला चौकार. झाले चौकाराच्या मदतीनं. आता शेवटचा बॉल शिल्लक असेल, जर या बॉलवरती षटकार आला तर कदाचित एक सन्मानजनक टार्गेट इथे उभारू शकतात. गरज आहे मोठ्या फटक्याची. 26 धावा 8 गडी बाद झाल्यानंतर रोशन प्रतिष्ठान भाल. हवेत आहे फटका आणि गरज होती षटकाराची आणि निर्णायक क्षणी मिड विकेटच्या डोक्यावरून आलेला हा लांबलचक षटकार. आणि तर 4 षटकांचा इथे खेळ समाप्त झालाय आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्येमध्ये वाढ होत असताना 32-8 गडी बाद. आता विजयासाठी 24 धावा, 24 बॉल आणि 33 धाव्यांची गरज. चांगली स्पर्धा इथे एन्जॉय करताना पाहायला मिळाली. तर मी आयोजकांचं मनापासून धन्यवाद देतो. आई गावदेवी क्रिकेट संघ चिंचपाडा, ग्रामस्थ मंडळ चिंचपाडा, संचित म्हात्रे, तुमचंही मनापासून स्वागत. राहुल भोईर, सर्वांना मनापासून धन्यवाद देतो. आपण एक दिवस या स्पर्धेमध्ये आम्हाला बोलवलं, त्याबद्दल तुमचं मनापासून धन्यवाद. आणि मी घेतो रजा, मात्र तुम्ही जाऊ नका, या मॅचसाठी जोडले जातील राहुल भोईरे. माझा टर्म इथे समाप्त होईल, परंतु जाता जाताना तुम्हाला एक नक्कीच सांगतो मित्रांनो, ही महाराष्ट्राची पुण्याई होती. थँक्यू डीजे. ही महाराष्ट्राची पुण्याई होती, म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांसारखा राजा या मातीमध्ये जन्माला आला. अवघ्या 50 वर्षांचं आयुष्य महाराजांना मिळालं, परंतु या 50 वर्षांमध्ये 350 किल्ल्यांचं साम्राज्य शिवरायांनी उभं केलं. म्हणजे महाराष्ट्राच्या भालावरती अभिमानानं सांगावा असा इतिहास शिवरायांनी करून ठेवला. परंतु त्याच गडकोट किल्ल्यावरती इथले प्रियकर प्रियसी आपले नावं कोरतात. हे पाहून वाटतंय कुठेतरी चुकतंय. शत्रूच्या स्त्रीकडे बघताना शिवरायांनी सांगितलं होतं की तिच्यामध्ये माझी रखुमाई बघा, तिच्यामध्ये आई बघा, पण याच महाराष्ट्रामध्ये आपल्या आया बहिणी सुरक्षित नाहीत. हे पाहून वाटतंय कुठेतरी चुकतंय. सकाळी उठल्यावरती आपण जय शिवराय आपल्या गाडीवर आपण लिहितो, बघतोस काय मुजराकर. तीच गाडी जर एखाद्या बिअर बार समोर संध्याकाळी उभी असेल ना, तर पाहून वाटतंय कुठेतरी चुकतंय. म्हणून विचार बदला. महाराजांचा तुम्ही अभ्यास करा, महाराजांचे विचार तुम्ही तुमच्या मनामध्ये घ्या आणि एक चांगला महाराष्ट्र सुसज्ज घडवाल. मी घेतो रजा. जय हिंद, जय महाराष्ट्र. छत्रपती शिवाजी महाराज की, आई गावदेवी माते की. थँक्यू. जाऊया डीजे यांच्याकडे, राहुल भोईर यांच्याकडे. व्यासपीठावरती रॉकस्टार कॉमेंटेटर आमचे सहकारी समालोचक मित्र प्रवीण गायकर वाकडी यांचा नक्कीच आपण शुभ सन्मान सत्कार करूया. त्यांच्या माध्यमातून नक्कीच आपण अप्रतिम समालोचन ऐकलं. नितीन म्हात्रे यांच्या शुभ हस्ते जर जोरदार टाळ्या होत्या. जबरदस्त आणि दमदार सुंदर असं समालोचन प्रवीण गायकर वाकडीच्या आहेत आणि पनवेल रायगडामध्ये नक्कीच आपण त्यांचा आवाज ऐकत असतो. त्यांचा हा शुभ सन्मान सत्कार आपल्या टीव्ही स्क्रीनमध्ये. थँक्यू सो मच प्रवीण गायकर. त्यांच्याकडनं पारितोषिक नक्कीच असणार आहे. बघा, पहिल्या मॅच पासून तो पारितोषिक आहे. जर सामना जिंकला मैदानाच्या आतमध्ये करवी संघानं, तर त्यांच्याकडनं 1000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाणार आहे. शंकर भिका म्हात्रे यांच्याकडनं पारितोषिक या दरम्यान असणार आहे 5700 रुपयाचं.
कशी नक्कीच 5 षटकार मारले तरी देखील पारितोषिक आहे आणि कशी 5 चौकार जरी मारले तरी देखील पारितोषिक आहे. जगदीश मधुकर म्हात्रे यांना विनंती आहे, आपण व्यासपीठावरती यावं. आपलं हार्दिक स्वागत आहे या टुर्नामेंटच्या माध्यमातून, स्पर्धेच्या माध्यमातून. आणि सुखदेव म्हात्रे यांच्याकडनं देखील पारितोषिक आहे. 6 चेंडू 6 षटकार मारल्यास रोख रक्कम पारितोषिक असणार आहे 10,000 रुपयाचा. जाऊया मॅचच्या दिशेने आपण करतो मॅचला सुरुवात. टार्गेट या मॅच मध्ये विजयासाठी 33 धावसंख्येचा पाठलाग करायचे गावदेवी स्पोर्ट्स खरवई संघाला. पहिले षटके गोलंदाज विनोद मडवीचा, गौरव आणि समीर 2 सलामीवीर फलंदाज. सामन्याला होतीये सुरुवात. पहिलाच बॉल आडव्या बॅटना ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडूने बॅटचा संपर्क आला नाही. धावा जरी 32 बनवल्यात पहिल्या इनिंग मध्ये, मात्र 33 धावसंख्येचा पाठलाग करत असताना प्रयत्न नक्कीच आता मात्र रोशन प्रतिष्ठान क्रिकेट संघ बालच्या देखील माध्यमातून या मॅच मध्ये आपल्याला नक्कीच पाहायला मिळेल. स्पर्धेचा पहिला दिवस आणि आजच्या दिवसातील एक निर्णायक मॅच आहे. क्वार्टर फायनलची मॅच आहे. जिंकणारा संघ असणार आहे सेमीफायनल मध्ये. तो विकेटनं अजून एक चांगला चेंडू वाला डॉट बॉल. लागोपाठचा हा दुसरा चेंडू डॉट येत असताना चांगली गोलंदाजी या दरम्यान पहिल्या 2 चेंडूवरती आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज विनोद मडवीच्या माध्यमातून तो विकेट टू विकेट गोलंदाजी करत असताना दरम्यान अपील तर थोडीशी झाली होती, मग अंपायर सहमत नाहीयेत. अंपायरचा इशारा आपल्यापर्यंत बॅट कटचा आला. ही पहिली धाव धावपलकावरती या दरम्यान अंकित केली जाईल. आमच्यासोबत शेखर भोईर आमचे स्कोरर मित्र. एक धाव स्कोर बोर्डवरती आहे. विजयासाठी 33 टार्गेट आहे या मॅच मध्ये. हा सामना जिंकण्यासाठी हेमंत दादा पुलवरे देखील आमच्या व्यासपीठावरती आहेत. अर्थातच बबलू दादा, त्यांचं देखील हार्दिक स्वागत. त्यांचा वाढदिवस देखील आहे. त्यांची देखील मोठी स्पर्धा कमी सून आपल्याला पाहायला मिळेल, कारण का कोविडच्या काळामध्ये ती स्पर्धा पुढे नक्कीच पोस्टपोन केलेली आहे. ती स्पर्धा मात्र होईलच यामध्ये शंका नाहीये. मात्र तिचा कालावधी का असेल तुमच्यापर्यंत नक्कीच आम्ही त्याची देखील माहिती पोहोचू. आमचे मित्र सूरज आमच्या व्यासपीठावरती आहेत. लीडिंग एज आहे. शॉर्ट टर्मॅनला तिथे चूक होणार नाही. परतावा लागेल फलंदाजाला. मैदानाच्या बाहेर लागणारा धक्का पहिला टीम गावदेवी स्पोर्ट्स खरवी संघाला. इथनं परततोय समीर मैदानाच्या बाहेर. संघाची धावसंख्या धावपलकावरती 1 आहे. नवीन फलंदाज आलेत मैदानाच्या आतमध्ये. दिनेश चला, वेळ थोडासा कमी घ्या. वेळ जरी आपल्याकडे असला तर वेळेवरती सामने होणं गरजेचं असणार आहे. टार्गेट या मॅच मध्ये एकूण 33 आहे. नेक्स्ट बॉल रिवर्सचा फटका सुंदर आहे. धावा चांगला मिळते. चांगला शॉट येत असताना फलंदाज साकिंग इनला. या दरम्यान दिनेश आहेत आणि दिनेशच्या बॅट मधून हा पहिला चौकार.
एकूण पहिल्या षटकाचा खेळ संपला. पहिल्या षटकाच्या अखेरीस संघाची धावसंख्या धावफलकावरती एकूण धावा मात्र आपल्याला पाहायला मिळत आहेत. 5 धावा स्कोर बोर्डवरती आहेत. विनोदचं पहिलं षटक या दरम्यानचं भरपूर चांगलं राहिलं. पॉवर प्लेचं 33 टार्गेट या मॅचमध्ये हा सामना जिंकण्यासाठी अप्रतिम क्रिकेट टुर्नामेंट आपल्याला पाहायला मिळते आणि जबरदस्त दमदार असं आयोजन या स्पर्धेचं आहे. संघाची धावसंख्या एकूण 5 आकड्यावरती धावपला घ्यायचा थोडासा वेळ कमी घ्या. टीम भाल जास्त आपल्याला वेळ घ्यायचा नाहीये. सेकंड ओव्हर या दरम्यानचा हा एक्झॅक्टली फटका काय होता हे देखील समजलं नाहीये की असं होतं ऑन साईडला डबल शॉट ज्याला म्हणतात. हा नक्कीच तसाच काय फटका गौरवचा असावा. धाव मात्र येत नाही एक मिळते. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 1 न जाते पुढे धावसंख्या धावाफलकावरती या दरम्यान धावा आहेत 6 विजयासाठी 33 टार्गेट या मॅचमध्ये. चांगली मॅच होईल यामध्ये शंका नाही आहे. एक चांगलं क्रिकेट नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल या देखील मॅचमध्ये. इव्हिनिंगचं सेशन आहे. कुठला संघ असणार आहे सेमीफायनलमध्ये त्यासाठी मात्र लढत पाहायला मिळते. या दरम्यानचा हा शॉट सुंदर आहे. शॉट मात्र बनवला तिथे फिल्डर देखील उपस्थित होते मात्र चेंडू त्यांना बीट करून जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर. दिनेशच्या बॅटमधून येतो लागोपाठचा हा दुसरा चौकार. पहिली मॅच कोणी विरुद्ध नावाली उद्या असणार आहे. दोन्ही टीमने वेळेवरती यायचंय या देखील गोष्टीची नोंद घ्यावी. या चौकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे. एकूण 10 या आकड्यावरती धावफलक आहे. विजयासाठी या मॅचमध्ये 33चं छोटंसं लक्ष आहे. एवढं मोठं नाहीये मात्र प्रयत्न करावे लागतील टीम भालला. यावेळेस अजून एक हा दमदार शॉट आपल्याला पाहायला मिळतोय. जबरदस्त फटका दिनेशच्या बॅटमधून. क्लासिकल सुपर हा षटकार. थँक्यू. संघाची धावसंख्या धावफलकावरती एकूण 16 आकड्यावरती धावफलक आहे. जबरदस्त काय फटका होता दिनेशच्या बॅटमधून. हा दरम्यानचा हाताचा चेंडू चांगला आहे. हेलिकॉप्टर शॉट केला होता फलंदाजाला. चेंडूने बॅटचा संपर्क मात्र आला नाही. आला डॉट बॉल. अशीच काही गोलंदाजी मात्र करणं गरजेचं असणार या मॅचमध्ये. मॅच महत्त्वाची आहे. नक्कीच जिंकले तर एखादी ट्रॉफी नक्कीच गावदेवी चषकाची घरी घेऊन जाऊ शकता तुम्ही नक्कीच अंतिम दिवसामध्ये. त्यासाठी मात्र हा सामना जिंकणं महत्त्वाचा असणार आहे. सुपर 4 मध्ये आजच्या दिवसांमध्ये कुठला संघ असेल त्यासाठी ही लढत त्यासाठी ही मॅच खूप महत्त्वाची आहे. व्हेरी इम्पॉर्टंट मॅच. नेक्स्ट बॉल. या दरम्यानचा हा चेंडू आपण बघतोय चांगला आहे. LBW ची विकेट देखील येत असताना परतावा लागेल फलंदाजाला. मैदानाच्या बाहेर लागणारा धक्का दुसरा टीम गावदेवी स्पोर्ट्स खरवईला.
फटका हवेत आहे, मिसामिंग शॉट आणि या दरम्यान फिल्डर आहे जेलच्या खाली, तिथे मात्र चूक होणार नाही. या परतावा लागेल फलंदाजाला मैदानाच्या बाहेर. बॅक टू बॅक हा धक्का अजून एक लागत असताना संघ खरवई आता मात्र नक्कीच बाग पडला असेल. डीजे अजून या विजयासाठी या मॅच मध्ये 17 धावांची गरज आहे. बारा चेंडू शिल्लक आहेत विजयासाठी. अजून या मॅच मध्ये 17 धावांची गरज आहे. मॅच अजूनही बॅलन्स आहे. प्रयत्न मात्र नक्की दोन्ही टीम समान करत असताना आपल्याला पाहायला मिळते या मॅच मध्ये. पहिल्या षटकामध्ये विनोदनं भरपूर चांगली त्यानं गोलंदाजी केली. त्यानं फक्त आणि फक्त 5 धावा खर्च करत एक विकेट देखील घेतली होती. प्रथमेशने शेवटच्या 2 बॉलवरती चांगला कमबॅक केला. प्रयत्न नक्कीच मैदानाच्या आतमध्ये बादलला मात्र नक्कीच अपयश आलं. समीर देखील आता मात्र परतला मैदानाच्या बाहेर. दिनेश देखील बाद झालाय. आता गौरव आणि या दरम्यान अंकुरवरती जिम्मेदारी जबाबदारी असेल या मॅचची. चेंडू शिल्लक असणारे त्या दरम्यानचे 12 आणि विजयासाठी 17 धावेची गरज आहे मॅच मध्ये. कुठला संघ असणार आहे सुपर 4 मध्ये त्यासाठी मात्र ही लढत भरपूर महत्वाची आणि निर्णायक मॅच मात्र आपल्याला पाहायला मिळते. आजच्या दिवसातील अंतिम मॅच आहे. प्रमोद गोलंदाजी मार्कवरती बागपूरला जाऊन कट केला. सुरेख शॉट आहे. तिथे फिल्डर देखील उपस्थित आहेत. चांगली फिल्डिंग देखील या दरम्यान आता आपल्याला पाहायला मिळते. कारण का खेळाडू बघतो आपण बागपूर पॉईंटचा पेट्रोलिंग करतोय सी मारेशावरती. त्याच्यानंतर एक खेळाडू आपण बघतो मिड विकेटला तो पेट्रोलिंग करतोय. एक खेळाडू डिश लॉंगॉनला आहे आणि एक खेळाडू डीप स्क्वेअर लेगच्या दिशेनं. बाकी आपण बघतोय दरम्यान शॉर्ट थर्ड मॅन शॉट फाईन लेग आणि एक खेळाडू दरम्यान फर्स्ट स्लीप मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय इनफिल्ड शॉट मध्ये. अशी ही फिल्डिंग प्रमोद सोरकादे. नेक्स्ट बॉल. यावेळेचा हा फटका हवेत खेळलेत. फटका तर चांगला आहे. तिकडे फिल्डर आहे ते असतील फक्त प्रेक्षक म्हणून. जातो चेंडू बरोबर येतोय. या दरम्यान आमचे ऑपरेटर GTC चे गणेश आहेत. त्यांना मात्र नक्कीच सलामी देत असताना हा षटकार. आणि या षटकारानं मात्र सामना आता खुला होत असताना 25 धावा स्कोर बोर्ड वरती. 23 धावा माफ करा. 10 धावेची अजूनही गरज आहे. बागपूरला जाऊन अजून एका चांगला फटका खेळले. तिथे फिल्डर आहेत उपस्थित. मात्र खराब फिल्डिंग झाली. हा देखील चेंडू जातो बाउंड्री लाईनच्या बाहेर. खराब क्रिकेट टीम भालच्या माध्यमातून नशिबाच्या 4 धावा येत असताना गौरवला. संघाचे धावसंख्या धावाफलकावरती एकूण 27 वरती जाऊन धावफलक पोहोचलाय. विजयासाठी 6 धावेची अजूनही गरज आहे. या दरम्यानचा हा फटका तर दमदार आहे. तिकडे फिल्डर आहेत मात्र फिल्डिंग या दरम्यानची चांगली देखील झाली आहे. अजिंक्य राणे स्टँडच्या दिशेनं हा पकडला जाईल आणि संपला मैदानाच्या आतमध्ये गौरवचा खेळ.
बिन फलंदाज सामना संपवण्याचा प्रयत्न केला गौरवनं. आता मॅच अजूनही संपली नाहीये कारण का चेंडू शिल्लक आहेत 8 आणि विजयासाठी अजूनही या मॅच मध्ये 6 धावेची गरज आहे. चेसिंग कंपल्सरी आहे. इथनं जर चांगली गोलंदाजी केली, इथनं जर विकेट टू विकेट गोलंदाजी केली तर मॅच आपल्याला अंतिम षटकापर्यंत पाहायला मिळेल. नवीन फलंदाज आलेत मैदानाच्या आतमध्ये. तुषार, अंकुर साकिंग येनला सज्ज आहेत खेळण्यासाठी. 6 धावेची अजूनही गरज आहे. चेंडू शिल्लक आहेत 8. नेक्स्ट बॉल प्रमोद सोरखादे. दरम्यानचा हा फुल टॉस फटका देखील भरपूर चांगला आहे. तिथे फिल्डर मात्र उपस्थित नाहीयेत. हा देखील चेंडू जाईल स्लीपर कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावा आहेत ना अजून मिळतील टीम करवईला. नितीन मात्र स्टेजच्या खाली जाऊन मात्र मॅच आनंद घेत असताना भरपूर मेहनत त्यांनी देखील घेतली. हा फटका हवेत खेळलेत, कदाचित झेल होऊ शकला असता मात्र झेल झालं नाहीये.